सुरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता तोची एक दान सुरदाता विटेवरीच्या पाबुले समान मग तो एक दान सुरदाता आहे आणि त्याच्या शरणांगती करता आम्ही वेळ काढला पाहिजे पण त्याचे जी महत्वाची आहे त्याच्या जी चरणाजवळ आहे त्या चरणाचं सुद्धा लय महत्व आहे महाराज म्हणतात तुझ्या चरणीची गंगा मग आम्ही त्या गंगेचं सुद्धा कधीतरी नामस्मरण केलं पाहिजे पण ठीक आहे आज आमच्या आईनं हा सोहळा केलाय सोहळा करण्याकरता आज आमच्या 5ही मुलांनी माझ्या 3ही बहिणीनं खरं तर गोड असा सोहळा जोपासण्याचं काम केलं आणि खरं तर हे आई वडिलांचे संस्कार असावे आणि संस्कारातून उतराई होण्याचा हा एक प्रयत्न आहे बरं का प्रयास आहे आणि हा कोणी दुसरं करत नाही महाराज म्हणतात या कुळाचं मला हरिक वाटतंय कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाच हरिक वाटे देवा म्हणून महाराज म्हणले आम्ही आमच्या आईच्या ज्या माध्यमातून खरं तर हे नामस्मरण करायचंय त्या माध्यमातून आम्ही उतराई होऊ वाचे म्हणता गंगा गंगा वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही अमपुरी कुशावर्ता करिता स्नान त्याचे वैकुंठी रहान दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी नामा म्हणे प्रदक्षिणा त्याच्या पुण्यानाये गणना दृष्टी पडता ब्रह्मगिरी तया नाही यमपुरी विठाला 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 अष्टांग योगी मासो के दाता शरण्य अग्रणी भक्तनाथा सनाथा कृपा दृष्टि जंचा तुटे भवपासा नमस्कार सष्टांग श्रंग दासा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाभम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम कंज नेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावत्नी जोधरार्थावतारम कलंकांक तेजोदिका मोदी वक्त्रम खलानिशवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा
नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काही जनेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे वक झालो सेवेला गे वक झालो अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोने आता लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गीलाई वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे किंवा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मागिरी त्यासी नाही यमपुरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं आजच्या संप्राप्त सण सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य साधू श्री संत नामदेवराय यांच्या गोड प्रकरणातील गंगेचं नामस्मरण केल्यानंतर काय होतं नवे नवे प्रदक्षिणा घातल्यानंतर जीवनाचं काय सामर्थ्य होतं नवे नवे ते नाम जर घेतलं आणि त्या कुशावर्तावर जर जाऊन स्नान केलं तर काय होईल याचे परिणाम या अभंगाच्या माध्यमातून नामदेवरायांनी मांडले विठाला मग काय म्हणतात नामदेवराय म्हणतात वाचे म्हणता गंगा गंगा मुखानं जर गंगा गंगा असं नामस्मरण जर घेतलं तर सकळ पापे जाती भंगा पापाचं भंग करण्याचं सामर्थ्य गंगेच्या नामस्मरणामध्ये आहे म्हणून नामस्मरण करावं कोणाचं आता आमच्या आई गेल्या होत्या आता आईंना जर विचारलं शांताईंना जर विचारलं तर आई सांगतील की नर्मदे हरचं काय महत्व आहे किंवा गंगेचं काय महत्व आहे ते सांगतील त्यांनी ते अनुभव घेतलाय आज तो अनुभव उतरवण्याकरताच हा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे श्री गंगा पूजन सोहळा त्याच निमित्तानं मी तितकाच गोडा कसं आहे कीर्तनकार बर का महाराज अभंग निवडण्यातच 100 मार्क असतात त्याला अभंग निवडला की त्याचा चांगलं मार्क पडत असतात मला वाटतं 10 पैकी 8 मार्क अभंगालाच आहे उरलेले 2 मार्क मग बाकीचं प्रस्तावनेमध्ये विस्तार रूपानं आहे मग आई शांताईला जर विचारलं गंगेच्या महात्म्याचं काय आई गंगोत्री यमुनोत्री मध्ये
काय नामस्मरणाचं महत्व आहे ती तिथं आईला पाहायला मिळालं असेल किंवा ऐकायला मिळालं असेल. दोन्ही नद्यांचा एकत्रित जिथं संगम होतो तिथं एका नदीचा उगम होतो. त्या नदीला गंगा असं म्हटलं गेलंय. आणि ही गंगा ज्यानं खरं तर जीवनामध्ये साठवली किंवा ज्यानं त्याचं नामस्मरण केलं, जिथं जाऊन स्नान केलं, त्याची पाप जळून जातात. म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे जाती भंगा. आले महाराष्ट्रात, आले उत्तराखंड मधून महाराष्ट्रात या. मग आता दृष्टी पडता ब्रह्मागिरी. ब्रह्मागिरी फक्त आपल्या महाराष्ट्रातच आहे. कुठं? बोला बोला बोला. कुठं आहे? नाशिक मध्ये आहे. हा कुठं? त्र्यंबकेश्वर मध्ये. आणि त्र्यंबकेश्वर मध्ये पवित्र आणि पावन मातीमध्ये खर तर ब्रह्मागिरी आहे. या ब्रह्मागिरीवर नजर जरी पडली, दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्यासी नाही यमपुरी. यमलोकात जाण्याची त्याला गरज नाही, त्याला सिद्ध स्वर्गात जागा मिळेल. तया नाही यमपुरी. मग अजून चला ब्रह्मगिरीहून थोडस खाली हो. आणखीन जिथं आपण स्नान करतो ते तीर्थ कोणतं आहे? बोला 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 ना आई बोला. कुशावर्त. त्या तीर्थामध्ये जर स्नान केलं, स्नान मनोभावानं जर गेलं, कुशावर्त करिता स्नान, त्याला वैकुंठात राहणं मिळेल असं नामदेव महाराज म्हणतात. ना की कविराज महाराज म्हणत नाही. नामदेव महाराज म्हणतात त्यासी वैकुंठी राहणं. आणि या तीर्थाला, या गंगेच्या तीर्थाला एकदा जरी प्रदक्षिणा घातली तर त्याच्या पुण्या नाही गणना. महाराज म्हणले नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. दृष्टी पडता ब्रह्मागिरी, त्यासी नाही यमपुरी. विठ्ठल प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. अगोदरच वेळ आपल्याला कमी पडलाय आणि त्याच्यातून आता प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आमची सगळ्यांची लाडकी माता, सगळ्यांची प्रेमळ माता, आपल्या या गावचं वैभव, मला वाटतं पाथर्डी गावातलेच एक कुटुंब आहे. आणि या पाथर्डी गावचे एक वैभव, आमची आई, सगळ्यांची लाडकी माता आदरणीय शांता आई कोंडाजी ढेमसे, बरोबर ना. आईंच्या खरं तर या सेवापूर्ती म्हणजे त्यांनी आपली गंगा पूजन खरं तर 4 धाम यात्रा पूर्ण केल्या. आणि त्याचा ही कृतज्ञता, त्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याकरता या लेकरांनी केलेला गोड असा सोहळा. त्यामध्ये आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, जगन्नाथ दादा असतील, रोहिदास दादा असतील, अशी 3 मुलं आहे, बरोबर ना दादा? बरं का किरण दादा, 3 मुलं आहेत ना? 3 मुलं आणि 2 मुली, बरोबर ना? 4 मुलं आहेत ना? 5 मुलं आहेत का? बरं मी वाचून पाहतो बरं एकदा. हा, त्यामध्ये पोपट दादा आहे, रोहिदास दादा आहे, ज्ञानेश्वर दादा आहे, जगन्नाथ दादा आहे आणि मनोज दादा आहे, बरोबर ना? अशी 5 मुलं आणि माझ्या 2 बहिणी. वयामानानुसार जरा वाचायला जरा कमी गाड्या माझं. असू द्या असू द्या. आणि मग त्यामध्ये माझी शोभाताई आहे, बरोबर ना? शोभाताई, रत्ना काय, निर्मला काय, 3 जणी कुठं बसल्यात? आल्यात. हा बघा 3 जणी. आणि म्हणून 3 बहिणी आहेत आणि 5 भाऊ आहेत, बरोबर ना? आणि म्हणून हा कार्यक्रमाचं ज्यांनी खरं तर निवेदन दिलं, सगळ्यांना आमंत्रित केलं, आमच्या सिंधू या असतील, बरोबर ना? हे कार्यक्रम असा आयोजित केलाय. असं खरं तर महाराष्ट्र लई हिंडलो गड्या आम्ही, पण एवढं एकत्रितपणानं कार्यक्रम करण्याची पद्धत आणि खरं तर परंपरा, ही खरं तर संस्कृती या मी ढेमसे परिवारामध्ये बघितली. एकदा जोरदार टाळी वाजवायची. आणि म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद आहे. आमच्या शांताई कुठं बसली आई? अगं एवढ्या लांब कुठं बसत असतात, पुढं बसायचं. आज तुझं गंगा पूजन सोहळा, तू एवढं पुढे ये बरं, तू पुढे, माग बसू नको, चल ये पुढे ये, चल आजी ये पुढे, चल पुढे चल. हा नाही नाही, अगं तू साऊंड पुढे बसली, इथं ये उलट असं ये साऊंड इथं बस. हा. आणि म्हणून तुझाच कार्यक्रम तूच माग बसली, असं कुठं असतं वय. आणि म्हणून आमची शांताई असेल, सिंधू आईंना सुद्धा पुढे घ्या. सिंधू आई दोघी पुढे या, दोघी शेजारीच बसा इथे. आणि म्हणून दोघींचं कौतुक आहे.
आज या परिवारानं आता बडबड करायची नाही, हाताची गडी नाकाव बोट आपलं तोंडाव बोट, आता कोणी बडबड करायची नाही. ऐका ऐका ना बरं का, या परिवारानं हा सोहळा साजरा केलाय. साजरा करत असताना सोहळा इतका गोड आहे बरं का महाराज, बरं का प्रवीण महाराज, बरं का सोहळा इतका गोड आहे की सोहळा साजरा करण्याकरता जी अनेक पैसे देऊन सुद्धा मंडळी मिळत नाही अशी मंडळी या मंचावर उपस्थित आहे. काय बोलायचंय ही मंडळी, मला वाटतं बरं का, ए आई शांता आई इकडे बघ बरं का, हे तुझं पुण्य असावं, तुझं काहीतरी भाग्य असावं म्हणून एवढी मंडळी या कार्यक्रमाकरता अगदी उपस्थित आहे. भाग्य असावं लागतं एवढं कार्यक्रम गोड करण्याकरता. आदरणीय महाराष्ट्रातले थोर नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट, गान कोकिळा आदरणीय आमचे गोरखजी महाराज गतीर, एकदा जोरदार टाळी वाजवायची. गोरख महाराजांच्या नावामध्ये गो नाम इंद्रिय आणि रख, ज्यांना गो म्हणजे देवाला, ज्यांनी रख म्हणजे साठवण्याचा प्रयत्न केला, रखवाले असे गोरख महाराज. गोरख महाराजांचा आभार आहे. गोरख महाराज तुमचं कौतुक आहे, मला आवडतं. ग राशीतली माणसं मला अगदी आवडतात म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. प्रवीण महाराजांचं अगदी प्रावीण्यानं गाणं आपल्याला ऐकायला मिळतंय असे प्रवीण महाराज पांडे, एकदा त्यांच्याकरता सुद्धा सुंदर टाळी वाजवायची. आदरणीय आमच्या नगर जिल्ह्यातलं वैभव आहेत आदरणीय प्रवीण महाराज या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपले आभार. आदरणीय महाराज तुम्ही सुद्धा सुंदर गातायत, आपले सुद्धा आभार. आणि विशेष तत्वानं माझ्या मागं उभी आहे आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. आमच्या ताल विकास मृदुंग वारकरी ताल विकास या शिक्षण संस्थेतले सगळे विद्यार्थी आहेत. माझे ज्ञानदादा, सोपानदादा, निवृत्तीदादा सगळे या ठिकाणी उपस्थित आहे. तुमच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श. विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं बाबा महाराज सातारकरीकडे काय करायला आले गड्या, हा आणि म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. अगदी गोड बरं का, तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोनही मृदुंगाचार्य आहेत. त्यामध्ये आदरणीय ह्या बाजूने आहेत, माझ्या डाव्या साईडने आहेत ते ज्यांच्या गुपकीमध्ये म्हणजे एक रिदम असतो, त्यामध्ये गोड असा हात आहे. गुपकीमध्ये मी आज पहिल्यांदाच तुमचा पखावज ऐकला, पण गोड लागतोय कानाला. आदरणीय आमचे भूषण महाराज जाधव, बरोबर ना, एकदा नाव ऐकलं की माझ्या लक्षात राहतं, विसरायची काही गरज नाही. आदरणीय भूषण महाराज आहे, आपल्या नाशिक जिल्ह्याचं भूषणच असावं. आदरणीय भूषण महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गोड हात आहे, मला जास्त चाटीपेक्षा तुमची गुपकी आवडली आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि म्हणून असं शोले पिक्चर मधला एक डायलॉगच मला आठवला, हे हात मुझे दे दे, संपा नाही का म्हटला. मला वाटतं घेऊन जावा, एवढा गोड हात तुमचा आहे. भूषण महाराज तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. टाळी वाजवा त्यांच्याकरता. आणि विशेष तत्वानं ज्यांनी आपल्या नाशिक जिल्ह्याचं नाव अख्ख्या भारत देशामध्ये, महाराष्ट्रात नाही ठेवलं आता, ज्यांनी महाराष्ट्रातले नाही तर भारत देशातल्या अनेक दिग्गजांबरोबर आपले हात मिळवणी करून त्यांचं मन जिंकून ज्यांना काम केलं, नवे पखवाज क्षेत्रातला महाराष्ट्रातला एक टॉप 10 मधलं नाव जर यादी जर पूर्ण करायला जर गेलं, टॉप 10 ची यादी जर पूर्ण करायला गेलं तर यांच्या नावाशिवाय ती यादी पूर्णच करता येत नाही असे विकास महाराज बिलुकर. आदरणीय विकासजी आपण सुद्धा उपस्थित आहे. आपण उपस्थित तर आहात, पण अनेक विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित केलेत. हे विद्यार्थी अनेक याच्यातले कीर्तन वाजवत आहेत, तयारीचं वाजवणं आहे, इतकं सुंदर वाजवणं आहे की आता जरी याच्यातलं कोणाला जरी बसवलं तर हे पखवाज अलगदपणानं वाजवतील अशी विकास महाराजांची तयारी आहे. म्हणून त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. दादाजी तुमच्या चरणाला स्पर्श करतोय. आदरणीय आमच्या लाखो कीर्तनकारांचा प्राण की जीव, आम्हाला ज्यांच्यामुळं 4 दिवस चांगलं जगणं भेटल, नाहीतर कीर्तनकाराचं जगणं कमी झालंय का, सिस्टीमवाल्यांनीच निम्मी ताकद खाऊन घेतली. पण त्याच्यापैकी नाही, उलट जे आम्हाला ऊर्जा देतात असे बाळूदादा म्हणजे आमचे सुनील दादांचा साऊंड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. ज्यांनी आताच एक मोठा सप्ताह संपन्न केला, इंदोरीकर बाबांच्या सप्ताहाला त्यांची साऊंड होती बरं का. आणि म्हणून सुनील भाऊंना द्यावे तेवढे धन्यवाद. त्यांना कळतंय ट्रबल बास गेन पुढं फिरवावं ते त्यांना कळतंय, कळतच नाही त्याच्यात PhD झालेली आहे असे सुनील भाऊ, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. एक सिस्टीम आहे पण 4 ऑपरेटर बसलेत बघा. आणि म्हणून तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. ते मित्र आहेत का तुमचे, बरं असू द्या. आणि म्हणून माझ्या समोर आमच्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, आमचा निखिल दादाचा सुद्धा मराठी कीर्तन चॅनल आहे.
अनेक कीर्तनकार ज्यांनी समाजापर्यंत पोहोचवले असे निखिल दादा आणि विशेष तत्वानं माझ्या साईटला बसलेले आमच्या कीर्तनकारांचे जीव की प्राण आमचे किरण दादा बरं का. किरण दादांनी हा एकदा त्यांच्याकरता टाळीच वाजवा. का वाजवायला सांगाल, कारण की किरण दादांनी आग्रह धरला विकास दादांजवळ आणि विकास दादांनी सांगितलं की तुम्हाला मुख्यमंत्री पदाची शपथ घ्यावी लागेल. हा म्हणून त्यांनी माझ्याजवळ विकास दादांजवळ आग्रह धरला आणि म्हणून मला इथपर्यंत येण्याचा योग मिळाला आणि आईची सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालं. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या समोर बसलेले तुम्ही संत मायबाप, माझ्या आता जास्त काही कोणाची पहिचान नाहीये, पण तुम्ही सगळे खरं तर जाणकार आहात, सगळे चांगल्या वृत्तीची माणसं या ठिकाणी उपस्थित आहात. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माझ्या चिंतनाला सुरुवात मस्तक हे मस्तक हे पायावरी मस्तक हे पाया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी तुमचा माझा जन्म झालाय बाबा. माहिती का, तुमच्या माझ्यासारखी बरं का हे आई माणसं नाही जगात. आता आई शांताई माझी उत्तराखंडला गेली होती. उत्तराखंड मध्येच ही 4 धाम आहेत बरं का. तसं बघितलं तर उत्तराखंड ही देवभूमी आहे. कोणाची भूमी? देवांची भूमी. आणि आई उत्तराखंड जरी देवाची भूमी असली पण महाराष्ट्र कोणाची भूमी? बोला ना, कोणाची भूमी आहे? राजकारण्यांची नाही, कोणाची? संतांची. पवित्र ते कोळा पावन तो देश पवित्र ते कोळा पावन तो देश तेरे दास जन्म गेले आज तेरे दास जन्म गेले पवित्र ते कोळा पावन तो देश पवित्र ते कोळा पावन तो देश तेरे दास जन्म गेले आज तेरे दास जन्म गेले जोरदार टाळी वाजवा. वा, किती गोड सांगितलं. जेते हरीचे दास जन्म घेती कर्म धर्म त्यांचा झाला नारायण. मग आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आलात हे राज्य कोणतं आहे? बोला बोला, कोणतं राज्य आहे? गुजरात राज्य, महाराष्ट्र असं बोला. चला हा महाराष्ट्र. एक का होईना मला चांगलं माणूस भेटलं पुढे बोलणार. असू द्या असू द्या. महाराष्ट्र राज्यामध्ये जन्माला आला आणि राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यात जन्माला आला? जिल्हा 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 नाशिक. खरं तर नाशिक जिल्हा आम्हाला आवडतो. का माहिती का? खरं तर नाशिक जिल्हा म्हटलं का निवृत्तरायांचा जिल्हा आहे. नाशिक जिल्हा म्हटलं का त्र्यंबकेश्वरांचा जिल्हा आहे. नाशिक जिल्हा कोण आयऱ्या गैऱ्याचा नाही, तर हा विचारवंताचा जिल्हा आहे. बरोबर ना? सगळ्यात जास्त पंढरपूरची वारी करणारा जिल्हा. बोला 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 ना, बोला ना. तुम्ही जरा बोलत चला ना. बोललेली माणसं चांगली असतात. बोला बोला. कोणता जिल्हा?
पालखीची पंढरपूरची वारी करणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त भाविक मंडळी सुद्धा नाशिक. कीर्तनाची परंपरा जोपासणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त श्रीमंतीने सुद्धा असणारा जिल्हा नाशिक. सगळ्यात जास्त द्राक्षे कांदा पिकवणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त निवृत्तीरायांची सेवा करणारा जिल्हा सुद्धा नाशिक. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा जिल्हा सुद्धा. कमी म्हटलंय आडवतान कीर्तन संपल्यानंतर. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा जिल्हा नाशिक नाही, पलीकडचा आहे. एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात. मग किती पवित्र माती माहिती का? लग्न कधीतरी गोड करा का माहिती का? आज या आमच्या ढेमसे परिवारानं महत्वाचं गणित शोधलं. माणसानं जन्माला आलात ना तर त्या जन्मातलं महत्वाचं गणित एकच आहे. जन्मातलं महत्वाचं गणित काय? तर विठ्ठलाची एक देखल्या हे जन्मातलं महत्वाचं गणित आहे. पण हा विठ्ठलाची एक देखल्या नाही तर महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. आणि सांगत तुम्हासे भजारे विठ्ठला नाही तरी गेला सांगतो तुम्हाशी बजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. म्हणून माझं तर म्हणणं आहे की भजना करता आलोत. भजन महत्वाचंच आहे. शास्त्रामध्ये असं लिहिलंय बरं का. हे ऐका बरं का. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. हे आहे बोला बोला बोला. शास्त्रामध्ये असा उल्लेख आहे बरं का दादाजी की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही जरा बोला ना तुम्ही मोकळं बसाकडे असा. हा तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मला पण सांगताय. तुम्हाला काही सांगायला पटलं पाहिजे. हा पटलं पाहिजे. कबीरदास महाराज म्हणले आउट हात का मानव देह आला ने तुझ दिया. आउट हात का मानव देह आला ने तुझ दिया. ए खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया ना जमाना खोया. तू भज मन नारायण, तू भज मन नारायण, भज मन भजना करता आलोय तर भजन माणसाचं गोड असलं पाहिजे. का भजन गोड असलं पाहिजे? जन्मातलं महत्वाचं गणितच देव आहे. मग महाराज म्हणले देव पहावया करता कधीतरी प्रयत्न केला पाहिजे. मोठी गंमत आहे. अरे परमार्थ तू नव्हे लेकुराच्या गोष्टी आहे. आणि ज्यानं परमार्थ साठवलं ना बाबा त्यानं जन्मातलं महत्वाचं गणित कुठंतरी मिळवल्याशिवाय राहिलं नाही. मग परमार्थ करण्याकरता आलात तर परमार्थ करून घ्या असं बाबा महाराज सातारकर म्हणायचे आणि तो गेला पाहिजे. अरे तुम्ही मी विसरूनच गेलोय. आपल्यासारखे भामटे आपणच आहे. का भामटे माहिती का? आपण गर्भात होतो त्यावेळेस देवाला म्हटलं सोडव ना एक वेळ करी या दुःखा वेगळे. आणि ज्या वेळेस गर्भाच्या बाहेर आलो विसरून गेलो. कोहम कोहम कधी मी म्हटलो नाही. पण मला वाटतं तो जाणत आहे
देव जाणता तो जाणतो तुम्ही किती लपवा, पण त्याला माहितीये का तर तुम्हालाच घडवणारा तो आहे सकळ जीवाचा करी तो सांभाळ करण्याकरताच देव येतो, पण आम्ही सुद्धा त्याची प्राप्ती करणं गरजेचं आहे. कशा करता प्राप्ती करायची माहिती काय? देव मिळवण्याकरता आयुष्य मिळालंय. एका ठिकाणी गोड लिहिलंय, है आंखबो जो शाम का दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, बेकार जो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, मुख ओए जो हरि नाम का सुमिरन किया करे, हीरे मोती हीरे मोती से शोभा नए हाथ की, है हाथ जो लोगों के बांध कोरले. असं नाही है हाथ जो प्रभु चरण में वंदन किया करे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, ओ तो गली गली हरि गुण गाणे लगे. असा भाव आणि असा प्रेम जर असेल तर भावानच देव मिळतो. आपण म्हणतो ना, काही लोकांचे लय प्रयत्न आहे. महाराज मला त्या दिवशी वारकरी भेटले, म्हणजे तो वारकरी नव्हताच पण वारकरी झाला होता. तुम्हाला कळतं ना काय बोलतोय ते? वारकरी नव्हता पण वारकरी झाला होता. अजूनही नाही कळालं? वारकरी नव्हता पण वारकरी झाला होता. बरं बोलतो पुढे, त्यानं पंढरपूरच्या 85 वाऱ्या केल्या असं मला सांगितलं. म्हणलं मग बाबा तुम्हाला देव भेटला असेल? तो म्हटलं महाराज नाही देव भेटला. म्हणलं देव का भेटला नाही याचं उत्तर माझ्याकडे. तुम्ही वारीत गेले आणि वारीत गेल्यानंतर तुम्ही बिस्किटाच पुढे गोळा केले म्हणून तुम्हाला देव भेटला नाही. देव मिळवायचा आहे तर भाव आणि प्रेम असलं पाहिजे. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला, भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेलाय. मग तुकोबार आहे ज्या अर्थी आपल्याला विनंती करतात नामस्मरणाची. आज नामदेवराय सुद्धा आपल्याला विनंतीच करतात. आम्ही नामस्मरणामध्ये कधीतरी आयुष्य घातलं पाहिजे. करे टाळी बोला मुखी नाम. काय त्याच्या नामस्मरणामध्ये? महाराज म्हणले जळण्याचं पाप जळण्याचं सामर्थ्य त्याच्या नामस्मरणामध्ये. किती गोड आहे त्याचं नाम. घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे, पर्वत जळतील पापाचे. उल्लेख आहे पर्वत जळतील पापाचे. मग पाप जाळण्याकरता आपलं हे जीवनाचं उद्धार करण्याकरता नामस्मरण केलं पाहिजे. ज्ञानोबाराय सुद्धा विनंती करतात तर गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दूषिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी. काय म्हणतात? करा विठ्ठल स्मरण. मग विठ्ठल स्मरण करायला सांगतात. आपण स्मरण करावं. पण गाते कोण? चहुवेदी जान शाही शास्त्री कारण 18ही पुराण हरीशी गाते. नाना बरोबर. बरं गाते झाले. श्रुती कोण?
ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे, त्या राजाचं नाव परीक्षित. चतुर एकच आहे, चतुरातो गुण लावण्याची मुकुट सकळ मनी धन्य तुझी विडा. चतुर, विनोदी, नारदी विनोदी. दुष्यते कोण? मला वाटतं हा नाशिक जिल्हा, आणि नाशिक जिल्ह्याच्या बाउंड्रीवरच नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका आहे. इथं वरती शेवटचा तालुका कोणता? तुमचा तालुका. तालुका नगर जिल्ह्यातला शेवटचा तालुका अकोले. अकोले तालुक्यात आता तुम्ही सिस्टीम लावली ती 8 दिवसापूर्वी. भाऊ इकडे बघा, ऐका ना. नाही, इंदोरीला होते ना तुम्ही. हा, इकडे बघा माझ्याकडे. आणि त्या अकोले तालुक्यात मी एक दिवस आता 2 आठवड्यापूर्वी कीर्तनाला गेलो, आणि कीर्तनाला गेल्यानंतर एक सदग्रस्त माझ्या पाया पडण्याकरता आला. तो म्हटला, महाराज काही प्रश्न विचारायचे तुम्हाला. मी चांगला होता, म्हटलं विचार. मी म्हटलं विचार. तो म्हटला, प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागल. कोणाला? तुम्ही जरा बोला की गड्या, मी एवढं जीव तोडून बोलतोय. बोला ना. मला. आणि कोणाच्या पाया पडावं लागल? त्याच्या. म्हटलं विचार. याचे प्रश्न असून काय असणार आहे? म्हटलं विचार. तो म्हटलं, बघा मॅडम, प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं आलं तर तुम्हाला माझ्या म्हटलं विचार रे. तो म्हटला, महाराज, तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये असे एक साधू होऊन गेले की ज्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? आता मला येत होतं. मी म्हटलं अगस्त्य ऋषी. वा म्हटलं, वा हुशार आहे तुम्ही. म्हटलं हुशारच आहे, प्रश्नच नाही. आणि म्हटलं मग पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं, पण दुसरा प्रश्न असा आहे, त्याचं जर उत्तर द्यायचं नाही आलं तर तुम्हाला तुम्ही बोला ना पाया पडावं लागेल. म्हटलं विचार. तो म्हटला, अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? उत्तर आलं नाही मला. पाहता काय माझ्याकडं? शेवटी आपल्याकडे एक उत्तर आहे, आडला हरी. म्हटलं ते पाय धरतो, मला काही उत्तर येत नाही, तू सांग. तो म्हटलं, महाराज किती सोपं उत्तर आहे. हा पठ्ठ्या. नाही कळालं? हा पठ्ठ्या अख्ख्या एका गोटात 9 सागर पिऊन आलाय. नाही कळलं तुम्हाला अजूनही? पण काय ना आता कळन, काय ना घरी गेल्यानंतर कळन. असू द्या. अगस्त्य ऋषी दुष्यते. सोमभावी कोण? शुकाचार्य विधेयजनक. 8 जणांना महाराज विनंती करतात, गाते श्रोते पाहते. मग विनंती ज्या आरती करतात त्या आरती त्याजवळ सामर्थ्य असलं पाहिजे ना. काय सामर्थ्य? महाराजांनी गोड लिहिलं, विटेवरी जाची पावले समान. विटेवरी जाची पावले समान. समान.
लिहिलंय, त्याच्यासारखा दानशूर दादा बरं का भाऊ, त्याच्यासारखा दानशूर जगात कोणी नाही. किती गोड लिहिलंय. तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, तोच एक दान शूरदाता, विटेवरीच्या पाबुले समान. मग तो एक दानशूर दाता आहे आणि त्याच्या शरणांगती करता आम्ही वेळ काढला पाहिजे. पण त्याचे जी महत्वाची आहे, त्याच्या जी चरणाजवळ आहे, त्या चरणाचं सुद्धा लय महत्व आहे. महाराज म्हणतात तुझ्या चरणीची गंगा. मग आम्ही त्या गंगेचं सुद्धा कधीतरी नामस्मरण केलं पाहिजे. पण ठीक आहे, आज आमच्या आईनं हा सोहळा केलाय. सोहळा करण्याकरता आज आमच्या 5ही मुलांनी, माझ्या 3ही बहिणीनं खरं तर गोड असा सोहळा जोपासण्याचं काम केलं. आणि खरं तर हे आई वडिलांचे संस्कार असावे आणि संस्कारातून उतराई होण्याचा हा एक प्रयत्न आहे बरं का, प्रयास आहे. आणि हा कोणी दुसरं करत नाही. महाराज म्हणतात या कुळाचं मला हरिक वाटतंय, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाच हरिक वाटे देवा. म्हणून महाराज म्हणले आम्ही आमच्या आईच्या ज्या माध्यमातून खरं तर हे नामस्मरण करायचंय, त्या माध्यमातून आम्ही उतराई होऊ. पण ते कशाच्या? नामदेवरायांनी याचं उत्तर आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात दिले. वाचे मनता गंगा गंगा, वाचे मनता अभंगाच्या पहिल्या चरणात महाराजांनी गोड गाऊन दाखवलं. वाचे मनता गंगा गंगा. हा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात गोड गाऊन दाखवतात. बस असू द्या महाराज. मग आम्ही कधीतरी गंगा गंगा म्हटलं पाहिजे का? गंगा गंगा म्हटलं पाहिजे. सकळ पापे जाती भंगा. मग आम्ही जिथं पाप जळणार आहे तिथं जाऊ. अगोदरच्याच काळामध्ये आमच्याकडून पाप भरपूर घडतात. मग एवढे पाप जाळण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये. माझे पुण्यात एक मित्र आहेत बरं का डॉक्टर. आणि या नामस्मरणामध्ये कधीतरी माणसानं रमवून जावं. माझ्या पुण्यात एक चांगले म्हणजे पारमार्थिक क्षेत्रामधून माझ्याजवळ त्यांची माझी मैत्री झाली दादा. आणि पुण्यात कीर्तनाला गेलं का त्यांच्याकडे मी कायमच जात असतो. आई माझी मैत्री झाली त्यांच्याबरोबर. आणि मी एक दिवस आता विचारलं की मैत्रीचा कुठेतरी फायदा झालाच पाहिजे. म्हणजे निस्ती मैत्री करायची, हा त्याच्यातून काहीतरी शिकायला पण मिळालं पाहिजे. नाहीतर आपले मित्र नसतं पण का आम्हाला ये काहीतरी. मग हा मित्र असला पाहिजे. पण मित्र वणव्यामध्ये
हा काही गारव्यात वनव्यासारखे ते असं असू द्या. हा हा म्हणून ते नसले पाहिजे. असल्याजवळ आपल्याजवळ असावे मित्र, जरूर असावे, एक तरी जीवाचा असावा. आपल्याजवळ काय होतं विकाजी, अख्खा गाव मामाचा. हा असू द्या असू द्या असू द्या, मग कधीतरी एक तरी जीवाचा असला पाहिजे. माझे ते मित्र आहेत, मी त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो. त्यांच्या कॅबिनमध्ये सरासरी बरं का महाराज एक 4 पेशंट होते. त्यांनी ते पेशंट बाहेर काढले मी गेल्यानंतर. म्हटलं एक थोडासा पर्सनल प्रश्न आहे. मी विचारलं त्यांना. ते म्हटले महाराज विचारा ना, तुमच्याकरता कधी बी काय बी, हा सांगा. मी विचारलं, म्हटलं डॉक्टर साहेब मी कीर्तनात लोकाला रोज सांगतोय की टाळ्या वाजवा, नामस्मरण करा, पण याचा फायदा आध्यात्मिक लागल तेवढे माझ्याकडे फायदे आहेत, पण एकही पारमार्थिक फायदा एवढे सांगत असताना एकही वैज्ञानिक फायदा माझ्या जवळ नाही. तो असावा कीर्तनकाराकडं जसं अध्यात्म आहे तसं विज्ञान सुद्धा असावं. मी विचारलं त्यांना, म्हटले महाराज किती सोपं आहे, कशाला एवढं तुम्ही टेन्शन घेता, मी आहे ना, काळजी करू नका. त्यांनी कॅबिनचं ते आणखीन दरवाजा लावला, कडी लावली आणि मला टाळी वाजवायला लावली. 3 मिनिटं माझ्याकडून टाळी वाजवून घेतली. मी वाजवली. ते म्हटले महाराज आता काय झालं तुमच्या हाताला, एकदा तुम्ही वाजवताल जोरात टाळी, वाजवताल जेवढी जोरात वाजवता येईल तेवढी वाजवा, फक्त शेजारच्या नका वाजवू म्हणजे झाला. हा वाजवा जोरात अण्णा वाजवा की टाळी वाजवा. हा बस वाजवल्या. काय झालं बरं तुमच्या हाताला, टाळी वाजवल्यानंतर काय झालं थोडा कमी झाला. काय झालं हाताला, मुंग्या आल्या, वेदना झाल्या असतील. आपण गावठी भाषेत त्याला म्हणतो मुंग्या आल्या. मुंग्या 90 रुपयानेच येतात असं काय नाही कळालं. मुंग्या 90 रुपयानेच येतात असं काही नाही. अजूनही नाही कळालं. बरं असू द्या, काही ना, उद्या कळालं. कसं आहे कीर्तन 5G सुद्धा नाही, 6G आहे, त्याच्यामुळे घोळ होतोय थोडासा. असू द्या. आणि मग महाराज टाळी वाजवायला लावली. ते म्हटले महाराज हाताला मुंग्या आल्या. का मुंग्या आल्या माहिती का महाराज, तर तुमच्या हातामध्ये, प्रत्येक मनुष्याच्या हातामध्ये हजारो नाड्या आहेत आणि हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात, या नाड्या, या शिरा त्यांचं कार्य करतात. हात एकमेकावर जेव्हा आदळतात ना, त्यावेळेस संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम या दोन्ही हातांमधल्या नाड्या म्हणजे शिरा करत असतात. आणि ज्यावेळेस मनुष्याच्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं त्यावेळेस माणसाला हृदयविकाराचा तीव्र झटका येत नाही. म्हणून नामस्मरण आणि टाळी वाजवली पाहिजे. बघा विकासजी, बघा फायद्याचं सांगितल्यावर कसे तुटू पडतात असं. आणि म्हणून नामस्मरण केलं पाहिजे. टाळी वाजवावी, गोडी उभारावी, वाटते चालावे पंढरीची. कधीतरी नामस्मरण केलं पाहिजे. आणि टाळी बरं तेवढ्यात ती पेशंट झालं आणि तेवढ्यात त्या कॅबिनमध्ये एक पेशंट आलं. आमची गप्पा संपल्या बरं का भाऊ. आणि गप्पा संपल्यानंतर त्या कॅबिनमध्ये एक पेशंट आलं. ते म्हटलं डॉक्टर साहेब माझ्या लग्नाला, माझ्या लग्नाला 3 महिने झाले, असं पेशंट डॉक्टरला सांगत होतं. म्हटलं 3 महिने झाले आणि 3 दिवसापासून माझ्या बायकोला काय ऐकायला येणार, म्हणजे मी नाही असं ते पेशंट डॉक्टरला सांगत होतं. हा नाहीतर अनुमान लावता तुम्ही. हा आता काय करावं, डॉक्टर म्हणले कॅपिटल थंब रूल असा आहे, बरोबर ना. इथं कोणी डॉक्टर असेल तर त्यांना लगेच कळेल. कॅपिटल थंब रूल असा आहे, काना स्टेटस्कॉपी घालतात, बरोबर ना. काना स्टेटस्कॉपीच्या माध्यमातून, विको थोडासा अजून कमी, काना स्टेटस्कॉपीच्या माध्यमातून सांगता येऊ शकतं की तुझ्या बायकोला ताप असेल, ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, या गोष्टी मला इथं चेक करता येऊ शकतात. पण आता तुझी बायको घरी आणि मी इथं दवाखान्यात, मला कसं सांगता येईल की बायकोला किती फुटावून ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही. तू एक काम कर, घरी जा आणि नेमके अंदाज घे बायकोला किती फुटावून ऐकायला येतंय आणि किती फुटावून येत नाही, म्हणजे आपल्याला कळण रेंज कुठं नाही आणि स्टॉवर कुठं लावायचा एवढं आपल्या डोक्यात येईल. ते घरी निघालं आणि घरी गेलो आणि बायकोला 50 फुटावून हाक मारले, आजी ऐक. आणि 50 फुटावून बायकोला म्हणलं अगं ऐकलं का, काय केली भाजी, तू नो रिप्लाय, नो मेसेज. नाही कळालं, नो मेसेज, काहीच उत्तर आलं नाही. याला राग आला 50 फुटाचा दरवाजा सोडला, 30 फुटावर आलं. अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला 30 फुटावून बायकोला वाटलं, याला वाटलं बायकोला 30 फुटावून ऐकायला येत नाही. यानं 30 फुटाचा दरवाजा सोडला, 15 फुटावर आलं, पुन्हाही काहीच उत्तर आलं नाही. याला राग आला आणि किचनच्या दरवाज्यात गेलं आणि हाक मारली, अगं ऐकलं का, काय केली भाजी, आतून पुन्हा काहीच उत्तर आलं नाही. याला राग आला, तड 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 पावलं उचलत गेलं आणि बायको जवळ गेलो. बायकोचा स्वयंपाक चालू होता
रपकन हात उचलला, रपकन हात उचलला, फक्त उचलला. हे हुशार आहे तुमचे पक्वाचे. हा हा, रपकन हात उचलला, हा, आणि हळूच मारला, मारला, हा मारला. तिकडून लगेच अनादि निर्गुण, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ते म्हणले काय झालं? हा म्हटला तुला किती वेळा विचारलं कशाची भाजी केली? बायको म्हटली तुला 8 वेळा सांगितलं वांग्याची भाजी केली. थांबा ना, आता विचारतो ना तुम्हाला. आता तुम्ही लवकर बोला, नाही तर डॉक्टरला मला इथं बोलावं लागेल. प्रॉब्लेम कोणात होता? बोलताय लवकर, बोलताय. प्रॉब्लेम कोणात होता? त्याच्यात होता. आणि काढतोय कोणात? बायकोत काढतोय. त्याला काय असं तर तुमचं सुद्धा तेच आहे. अरे देव लांब नाही, देव जवळ आहे. जणांचं म्हणणं आहे देव आहे, देव आहे, देव आहे, देव शोधण्याची भूमिका आपल्या जवळ असावी. आईनं आज तेच गणित जोपासलं. आज ते नामस्मरण करण्याचा ती जरी बाहेरून जाऊन आली, बरं काय ऐक खरं तर महत्वाचं गणित आहे. जरी तू लांब गेली पण लांब जाऊन सुद्धा तिकडचं गंगा इथं आणली का नाही, म्हणजे आपल्या महत्वाची परंपरा आहे. आणि त्याचं इथं येऊन सुद्धा पूजन केलंय. माणसाला कोणती गोष्ट जर केली ना, ती गोष्ट पूजनीय असली पाहिजे. बरं का, जी गोष्ट मनातून करताय ती गोष्ट पूजनीय असली पाहिजे. पखवाज वाजवताय तर ती देवताच असली पाहिजे. गायन करताय तर सरस्वती मातेचं गुणगान गायलंच पाहिजे. का? अरे देवानं दिलेलं आपल्याला गॉड गिफ्ट आहे आणि हे जपून ठेवलं पाहिजे. का माहिती का? मी रोज मारुतीरायाजवळ म्हणत असतो माझी लायकी नाही देवा बोलण्याची, पण हे तुझ्या आशीर्वादामुळे बोलतोय आणि तुझा आशीर्वाद माझ्या सोबत पाहिजे. माझ्या गाडीत मारुतीरायाची मूर्ती. मी रोज गाडीत बसलो का माझं पहिल्यांदा तेच गाणं असतं. बस मला जगाचं काय घेणं देणं नाही, तू सोबत पाहिजे. एक ते जुनं हिंदी गाणं आहे, मी रोज म्हणत असतो. माझ्या गाडीत आहे ना, विकासजींना सुद्धा ते खूप आवडतं. हा, मी म्हणत असतो मारुतीराया मला जगाचं काय घेणं देणं नाही. किती गोड आहे हे मारुतीराया, तू सोबत पाहिजे. तू सोबत असला की आम्ही जिंकू, आपण जिंकू. किती गोड लिहिलंय. जीत जाएंगे हम, अरे जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. जिंदगी है कदम एक नई जंग है. जिंदगी है कदम एक नई जंग है. जीत जाएंगे हम, तुम अगर संग हो. पंढरी सी जाने आल्यानो पंढरी सी जाने
जोपासलं पाहिजे. आणि हे जर गणित जर तुमच्या जवळ असेल तर त्याच्या पण ज्ञान ही गणना. मग आम्ही हे गणित कशा करता बरं तुकोबार आहे, ठीक आहे. तुम्ही एखादं नामस्मरण केल्यानंतर तुमचा पुरावा सांगा. पुरावा असा आहे, तुकाराम महाराज म्हणतात देव सांभाळ करतो. आणि ते जर नामस्मरण जर मुखात असेल तर नामस्मरणाची खरं तर दखल देव घेतो. जुन्या काळात बाबा आई शांताई, मी विचारतो आजी, तुला विचारतो, जुन्या काळात आहे ना आपण भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घरी जीव घालायचो. काय जीव घालायचो? भाद्रपद महिन्यामध्ये आपल्या घरात आपण जीव घालायचो. काय? पित्रच ना, पित्र जीव घालायचो. कोणत्या महिन्यात? बोला ना. भाद्रपद महिन्यात. त्याला एक पक्ष म्हणतो आपण. कोणता पक्ष? राष्ट्रवादी काँग्रेस, आपला पितृपक्ष. पितृपक्ष म्हणतो. माझा नाही प्रॉब्लेम, तुमच्या संगतीमुळे होतं हे सगळं. आणि बरं का, तुकाराम महाराजांच्या घरी पित्र होते विकासजी. आणि तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? आई बोल की, काय होतं? जिजाबाई. आणि जिजाबाई ना तुकाराम महाराजांजवळ आल्या. महाराज रानात जा, कोणी भाजीपाला दिला, कोणी गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा. टाळ कशाची होती तुकोबारा इकडं? टाळ कशाची होते? नाना कशाचे होते? दगडाची. किती गोड म्हणायची. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या पडता कानी. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. दगडाच्या टाळामधून गायले अभंग. असं गोड भजन. अजून किती? बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवे भावे, करावा विठ्ठल, जीवे भावे, हेले सोस मना झाले हाव बरी. असं गोड भजन तुकोबाराय निघायचे. आणि भजनामध्ये तल्लीन व्हायचे. माणसानं ना ऐका ना, आता आई तू तिकडे गेली होतीस, आता तिकडे गेलं का तिकडे बघ असं भजन करतात. हर हर गंगे म्हणतात का तिकडं? म्हण की एकदा मग, हर हर गंगे असं म्हणायचे का नाही तिकडं? आता एक काम करायचं, आता तुम्हाला सगळ्यांना माझं विचार नाही, खरं बोलणार तुम्ही? तुला नाही, म्हणजे आमच्या शांतायला नाही विचारत, तुम्हाला सगळ्यांना विचारतोय. आज आता तुझ्या बाजूने मी बोलतोय, तू फक्त गप्प राहायचं 2 मिनिटं, तू बोलायचं नाही. बाकीच्यांना सगळ्यांना विचारतो, तुम्ही खरं बोला. तुम्ही घरात काम करता का नाही? झोपल्या का काय? जरा बोला. तुम्ही घरात काम करता ना? धुणं भांडी स्वयंपाक करता. खरं बोलायचं. तुम्हाला पांडुरंगाची शपथ आहे. तुम्ही ज्यावेळेस घरात काम करता त्यावेळेस तुम्ही देवाचं भजन करता का लोकांची कुट्टाने करता? शपथ आहे. दोघी जणी भजन करणार, बाकीच्यांचं काय? बाकीच्या भजन करत नाही म्हटल्या त्या. वा, धन्य माता पिता. अरे वा, अख्खं महाराष्ट्र पण एवढं खरं बोलणार गाव मला आज पहिल्यांदा भेटलंय. वा. मग कधीतरी भजन करावं. भजन गोड आहे बरं. काय भजन आहे ना, भजन इतकं गोड आहे की परमात्म्याच्या चरणाजवळ नेऊन आलगत ठेवणार एकमेव सोनरूपी साधन म्हणजे भजन आहे. आणि ते भजन आपण जोपासलं पाहिजे. किती गोड आहे. पायोजी मेने राम रतन धन पायो, पायोजी मेने राम रतन धन पायो. मग हे धन आपल्या जवळ असावं, राम भजनाचं धन आपल्या जवळ असावं. आणि हे जर जवळ असेल तर महाराज तुकाराम महाराज निघाले बरं का. इथून बाजूला गेलो तो. आणि जुन्या काळात आहे ना बरं का. आता आईला विचारतो, आई सिंधू आई तुला पण विचारतो बरं का, बोल जरा. तुम्ही आता शेतकरीचे, म्हणजे आपण सगळे शेतकरीचे, सगळे आपण शेतकऱ्याचीच पोर आहे, लेकर आहे. आई ज्यावेळेस बघा जुन्या माता माऊल्या शेतात जायच्या शेतात एक गोल रिंगण आखायच्या आणि त्यावर हंड्यानं पाणी ओतायच्या.
पाणी ओतलं का तुमचा मालक यायचा, त्याच्यावर बैल फिरवायचा, बरोबर ना, फिरवायचा, ती जागा कडक करायचा. बरं कडक केली का त्यावर बैल फिरवली की तुम्ही त्यावर शेण घेऊन जायच्या घरातून, आणि शेण घेऊन गेल्या की ती जागा सारून घ्यायच्या. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? खळ. वा वा, हे अपेक्षित होतं. आता तुमच्या नातवंडांना विचारा बरं खळ, ते म्हणतील व्हॉट इज दिस बाय खळ. नाही कळणार खळ, जुन्या काळात होतं खळ. बरं खळ्यावर जर तुम्ही गेला, हे जुनी पिढीत बरं काही, आणि मला वाटतं विकटजी बरं का महाराज, बरं का तुमचं शेवटचं एवढा हे जे तुम्ही बसलात ना, हे तुम्ही शेवटच्या नाना बरं का, हे तुमची शेवटची पिढी, हे तुमच्या शब्द सोबत आहे. एकदा की तुम्ही संपले, हे शब्द सुद्धा संपले. मला वाटतं हे जुनं जोपासलं पाहिजे. आज आम्ही सुद्धा वारकरी संप्रदायातली मंडळी ना, जुन्या संस्कृतीचा वारसा जोपासला पाहिजे. कीर्तन परंपरा सुद्धा त्याच नुसार झाली पाहिजे. ऐका मग, तुकाराम महाराज सावकाराच्या खळ्यावर पोचले. सावकाराला म्हणले, सावकार तुकाराम महाराजांना म्हणले, इकड्या इकड्या ओ तुकशेठ, इकड्या. आले तुकाराम महाराज, आले तुकाराम महाराज. कशा करता बोलवलं? अहो एवढा गहू करतात, करू लागा. गव्हाच्या 5 पेंड्या असणं म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? 5 पेंड्या एकत्रित बांधल्या की त्याला काय म्हणतो? 5 सुंदा. वा. आणि तुकाराम महाराजांना म्हणले एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज काही जमणार, आज काही जमणार नाही. आमच्या घरी काय, इकडे बघा, बडबड करायची नाही. आज आमच्या घरी काय पित्र आहे, आज काही जमणार नाही. सावकार म्हणणार नसतं लका लोकाला ज्ञान सांगता, तुम्ही तसे वागायला तयार नाही. लोक का सांगे, हा मला माहिती तुमचं पाठ आहे, पाठ आहे, आणि लई काय पाठ नाही, एवढंच पाठ आहे हे पण मला माहिती आहे. हा हा, मला कैची धरण्याकरताच प्रमाणे पाठ करून ठेवितात. मी वारीला लेट झालो ना या वर्षी 3 दिवस. मला एका धरलं ना कैचीत, म्हणला कीर्तन करायचं बंद करा. म्हणलं काय झालं? तो म्हटला, म्हणला तुम्ही म्हणताल पंढरीचा वार करीन, वारी चुकून नाही द्यारी, स्वतःच वारीला जात नाही. त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तो म्हटला तुम्हीच म्हणता ना ठाईचं बाई सोनी. अशी लोक लय लोकांचा लागा बडाव घेत जाऊ. आणि तुकाराम महाराज म्हटले आता बोले तैसा, प्रवीणजी बरं का, गोरख महाराज बोले तैसा, आणि त्याची वंदावी पावले. महाराजांनी घेतली ती मुगरी, मुगरीच म्हणतात ना तुमच्याकडे, मुगरी घेतली, लागले त्या वांबे आणायला. रामकृष्णारी रामकृष्णारी रामकृष्णारी, असं हा भजन करायला लागले. हो असं भजन करायला लागले, हा भजन करायला लागले. भजनामध्ये एवढे तल्लीन झाले, पण तिकडे पांडुरंगाला कास लागला, हे लागलं भजन कराया. यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायचे. मग पांडुरंगाने मारुतीला मिसकॉलच म्हणतोय, हाक मारली इकडे या. मारुतीराय मोकळेच बसले होते. कशा करता बोलवलं? अहो बैल वा बैल. मारुतीराय म्हणले माय काय इमेज आहेच का नाही? इमेज हा शब्द तवापासून आहे. हा हा म्हणले माझं काही क्रेडिट आहेच का नाही? आहे ना म्हणले, क्रेडिट कार्ड आहे आप्पा क्रेडिटचं. हा हा नाही कळालं का? आप्पाचा विषय हा हा असू द्या. हा हा आणि म्हणले माझं क्रेडिट आहे. मारुतीराय म्हणले होणार नाही. तुकाराम महाराजांनी माझ्यावर अभंग लिहिलाय, बरोबर. कोणता? शरण तुम्हालो काय भक्तीच्या त्या मज दावाव्या. मी बैल होणार नाही, माझी काही किंमत आहेच का नाही, मी बैल होणार नाही. मारुतीरायला म्हटले तुकाराम महाराजांकरताच बैल व्हायचंय. अहो तुकाराम महाराजांकरता बैल म्हटल्यानंतर मारुतीराय म्हणले तुकाराम महाराजांकरता बैल काय, त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वानयाते. मारुतीराय बैल तयार झाले. आई बैलगाडीला बैल किती असतात ग? किती असतात? 4 असतात ना? 4 असतात ग? 2 असतात. हा 2. बरं एक बैल देवानं तयार केला बरं का महाराज. एक बैल देवानं तयार केला. कोणता? मारुतीराय. आणि दुसऱ्या हाक मारली हनुमंतरायाला. तोक आहे का? तोक हा हा असे रे. हा हा मग म्हणले मारुतीराय आणि हनुमंतराय एकच आहे. मग मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण? आता नाना बोला ना, गावात प्रत्येकाचा एक का वाईना जीवाचा मित्र तुम्ही बोलत चला गड्या असतोच. अजय बोल, तुझी काय ना एखादी गावात मैत्रीण? हा अगदी बघ शेजारीत बसल्या तुम्ही. हा मला वाटतं तुमची काय ना एखादी गावात मैत्रीण अगदी काय ना. हा हा मग मारुतीरायचा मित्र होता. मारुतीरायचा मित्र कोण? गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला हात. गणपती बाप्पा मोरया नाही इकडे या. गणपती बाप्पाला बोलावलं. गणपती बाप्पा आला का मारुतीरायला लागलं नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती
इकडच्या आज्यांचे पाटे हा हा. आणि गणपती बाप्पा आले का मारुतीला लागलं ना. आता मारुतीचा मित्र होता, मारुतीला आनंद झाला. मारुतीला म्हणले मामा मित्र आले. मग मारुतीला आनंद झाला. 2 बैल गाडीला झोपायचं ठरवलं. पण आता बैलगाडी तयार करणं गरजेचं आहे ना. आणि विकास बाबा बरं का महाराज, सगळ्या महाराष्ट्रातल्या पिकअप एका बाजूला आणि तुमच्या नाशिक जिल्ह्यातल्या पिकअप एका बाजूला. का माहिती का, आता MS-15 मला 2-3 पिकअपी लागल्या. तुमची लोक फाळक्यावर काय नाव टाकतील काय सांगता येत नाही. आता एका पिकअपवाल्यानं मला ओव्हरटेक केलं ना आणि इथं या टोल नाक्याच्या पुढं काय फाळक्यावर लिहिलं माहिती का, बघतोस काय रागानं, आणि ओव्हरटेक केलंय वाघानं. म्हटलं वार वाघ. बरं पहिला वाघ निघून गेला सुनील भाऊ आणि दुसरा वाघ आला. त्यानं काय लिहिलं माहिती का फाळक्यावर, आलं बाया दाजीबा. लोक काय नाव टाकतील काय सांगता येतं. आणि बरं का, आणि मारुत्र्या गणपती बाप्पा अशी 2 बैल गाडीला झोपली. दोघांची कीर्ती मोठीच होती ना. एक जीवाचा अवतार होता आणि एक शिवाचा अवतार होता. झोपली. एक जुनं गाणं आठवतं तुम्हाला, जीवाचं शिवाचं. जीवा शिवाची बैल जोड लावीन पैसे आपली पुढे, डौर मोराच्या मानाचा, डौर मोराच्या, डौर मोराच्या मानाचा, डौर मोरा. तान्या सर्जाची हानम जोडी, तान्या सर्जाची हानम जोडी, पुन्हा होवेत हाती गाडी माझ्या राजाला. एक रामाच्या बाणाचा होतं. हे जुन्या काळात होतं. आता तेवढं राहिलं. आता तशा कविता राहिल्या नाही. मी त्या दिवशी कविता ऐकली. काय गेले बाई उसाच्या मळ्यात, आणल्या बाई पाकुळ्या धरून, दिल्या बाई नवऱ्याला तळून, नवऱ्याने घेतल्या. हा तुमचं बी पाठ आहे की, नवऱ्याने घेतल्या गिळून, नवरा गेला पळून, आणि आणला बाई दुसरा. या कविता आल्या आताच्या. कशी पोरं सुधारतील. कविता यायच्यात ना, कविता यायच्यात ना. कशा आल्या पाहिजे, अशा कविता आल्या पाहिजे. हे जर ऐकलं ना पोरांना, हे जर ऐकलं ना तर जन्मातलं महत्वाचं गणेश सार्थकी लागेल. आणि बर का, मारुतराय आणि गणपती बाप्पाशी 2 बैल गाडीला झोपली. गाडी निघाली पंढरपुरातून. गाडीमध्ये भरली कणी, गाडीमध्ये भरली कणी. आणि कणी भरल्यानंतर लापशी गोड होण्याकरता काय लागतो, गुळ लागतो. लापशीचा सुगंध सुटण्याकरता एवढीच असती बघा विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गाईचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हटलं का तूप, मम्मी म्हणती हा तूप, हा राहिलंच नाही तूप. जुन्या काळात होतं तूप. आणि मग ते सगळं गाडीत भरलं देवानं. गाडी निघाली पंढरपुरातून. पंढरपुरातून गाडी कशी निघाली, हे लग बग माझ्या रायाची, अवधी भुला जायाची, गाडी गुंगराची आली विठोबा रायाची, करुणी तयारी बाई बांधल गाठुडा, गणपती बाप्पा गाडी हाकतो या पुढ, मारुती राया गाडी हाकतो या पुढ, आवड मला दिहुला हो जायाची, तुकोबा राया ग जायाची, गाडी गुंगराची आली विठोबा रायाची. खळखळ 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 आवाज करत करत गाडी पंढरपुरातून निघाली आणि दीव मध्ये आली. कोणाच्या दारात आली बोला, कोणाच्या दारात, तुकाराम महाराजांच्या दारात आली. तुकाराम महाराज पण नव्हते घरी, पण तुकाराम महाराजांचं रूप कोणी घेतलं तर पांडुरंगानं. ओ जिजाई बाहेर या. जिजाई बाहेर आल्या. जिजाईंनी ती बैल बघितली, गाडी बघितली, गाडीतलं मटेरियल बघितलं. जिजाई म्हटल्या डाल में कुछ, बोला ना, डाल में कुछ काला है, डाल में काला नहीं डालच काली लगती है मुझे इधर. दया नहीं कळलं तुम्हाला, दया इधर कुछ तो गडबड है. हा बेजीत मुझे भी इधर कुछ तो गडबड लगते है. काय ना आत्ता कळन, काय ना घरी गेल्यानंतर CID पाहिल्यानंतर कळन. हा मग जिजाई म्हटल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई आंबाबाई पळत गेल्या. आंबाबायो, ए आंबाबायो, आंबाबायो, ए आंबाबायो, माझं मालक आज बदललंय आणि परमार्थ सोडलाय, प्रपंचाला लागले. त्यांची बुद्धी ना अशीच राहू दे. आंबाबाई म्हटली काय डोकं बिकं फिरलं का काय, हे आमचं आलंय आमचं, तुमचं अजून गऊच करते तिकडे खाळ्यावर. सगळ्या जगाच्या बालकाडं खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पित्रजीव घातली. महाराज म्हणतात जरी तुम्ही हजर नसले
पण जगाचा मालक तुमच्या घरी पित्र सुद्धा जीव घालण्याचं सामर्थ्य ठेवतो. महाराज म्हणतात की नामस्मरण महत्वाचं आहे आणि नामस्मरण केलं की भगवान परमात्मा मागे पुढे उभा आलिया घात निवाराया किंवा निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे काहीच साकडे पडून दे. म्हणून या दुनियेमध्ये आलात ती दुनिया अशी आहे कशी आपल्याला महाराज जगतातलं महत्वाचं गणित मिळवायचंय आणि मिळवलं ना माणसानं ती मिळवायचंय. कशा करता मिळवायचंय हे सगळं गोरख धंदा या दुनियेमध्ये. पण आपण ज्या भगवंतानं जे डोळे दिलेत ना ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याची किंमत विचार. एका ठिकाणी गोडले ए दुनिया गोरख धंदा है सब जग माया में अंधा है. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं ओ रूप बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं ओ रूप बताना क्या जाने. जगतामध्ये आम्ही आलोत तर त्याचं नामस्मरण करणं गरजेचं आहे. कोणतं वाचे म्हणता गंगा गंगा सकळ पापे किंवा दोष जाती भंगा. पण महाराज पण त्याचं नामस्मरण एवढंच घेता येईल का? अजून विठोबा रखुमाई हरी